पंच निर्णय काल होता वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने खातं खोलत आहे. या सामन्यातून जो विजयी होईल तो साई श्रद्धा संघाशी खेळेल, दुसरी सेमीफायनल खेळेल. बघूया. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तडकावून दिलेला, 2 धावा मात्र पळून काढल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 3. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू म्हणजे पहिल्याच चेंडूवर 2 धावा. बघूया पुढचा चेंडू. विदेशाचा सामना करी फलंदाज योगेश आणि हा चेंडू येतोय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 9. टीम मीटिंग नकोय. विदेशाच्यावर पहिलाच हल्ला चढवला तो षटकाराने. योगेश बघूया विदेशाचा पुढचा चेंडू. सामना करी फलंदाज योगेश आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 15. पहिले षटक मार्गस्थ. विदेशाचा खरपूस समाचार घेतला जातोय योगेशाच्या फलंदाजीतून. तसेच आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक नामदेव सुतार तसेच दत्तात्रय सुतार यांचे इथे आगमन होत आहे. मंडळ आपले आभारी आहे. पुढचा चेंडू विदेशाचा सामना करी फलंदाज योगेश आणि हा चेंडू पंचांचा इशारा, उजव्या अशीच्या बाहेरून जाणारा चेंडू, वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव, धावसंख्येत वाढ 1 बाउन्स. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 16. पुढचा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय तिथे चांगला झेल पकडला तो आशिष यांच्या तर्फे आणि पहिला झटका बसतो योगेशाच्या रूपाने. धावसंख्या होते नवीन फलंदाज येतो अजय. ज्या अजयने मागच्या सामन्यात 66 धावा मारल्या होत्या आणि आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक भानुदास शेलार यांचं इथं आगमन झालंय, त्याबद्दल आपण आपलं स्वागत आहे. सलामी अजय. विदेश तो अजय. विदेशाचा पुढचा चेंडू सामना करी फलंदाज अजय आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात जातोय. षटक संपतंय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. 5 चेंडू झालेले आहेत. पहिला बॉल वाईट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर षटकार, 5वा चेंडू वाईट, 6व्या चेंडूवर विकेट, 7वा चेंडू डॉट. 7 चेंडू मध्ये 2 वाईट आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. बघूया विदेशाचा पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज अजय. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी आणि हा चेंडू होतोय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 22. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या होते 22.
बघूया दुसरा गोलंदाज कोण येतोय बाजी वॉरियर्स संघाचा. मला तरी वाटते अनिकेत शेलार स्वतःच येतील, आपल्या संघाचे मालक. तसेच रोहन शेलार हे सुद्धा एक संघ मालक आहेत बाजी वॉरियर्स संघाचे. अनिकेत दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू अनिकेतचा सामना करील फलंदाज पियुष डाव्या हाताचा हा फलंदाज काय करतोय आपल्या संघासाठी. आणि हा चेंडू पंचांचा इशारा वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 23. बघूया पंचांशी वाद करायचा नाही, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. आणि की त्याचा पुढचा चेंडू सामना करेल पियुष. बघूया आणि हा चेंडू फुलटॉस चेंडू, चेंडू जातोय सीमारेषेजवळ, तिथे चांगले क्षेत्ररक्षण होते. एक धाव मात्र पळून काढले ते. या एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 24. यानंतर एक शो मॅच होणार आहे, सिनियर वर्सेस ज्युनियर. सामना 4 षटकांचाच राहील. सामना 5 षटकांचा राहील. ज्युनियर आणि सिनियर. सिनियर मध्ये मी सुद्धा खेळणार आहे. मनीष पाटील, मयूर सुतार, अनिकेत शेलार. बघूया अनिकेत याचा पुढचा चेंडू सामना करेल अजय. आणि हा चेंडू येतोय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावासाठी. त्यानंतर सचिन गोष्टे, अनिल भोईर असे सिनियरचे खेळाडू, प्रकाश भोईर, दीपक जाधव असे फार फार मोठे खेळाडू मैदानात उतरणार आहेत. बघूया अनिकेतचा पुढचा चेंडू सामना करेल बाबू. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू येतो सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 36. बघूया अनिकेत याचा खरपूस समाचार घेतलाय. लगातार 2 चेंडू 2 षटकार. बघूया पुढचा चेंडू अनिकेतचा सामना करेल फलंदाज अजय, एक मातब्बर फलंदाज. आणि हा चेंडू जसा बॅटला लागला चेंडू षटकार. आणि या चेंडूवर षटकाराचे हॅट्रिक झाले. वैयक्तिक 4था षटकार अजयाचा आणि बॉलर यांना 3 षटकार, हॅट्रिक. धावसंख्या होते 42. बघूया पुढचा चेंडू अनिकेतचा सामना करेल फलंदाज अजय. बघूया अनिकेत तो अजय. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा बाहेर षटकारासाठी. आणि या 6 धावेने अजून धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 48. लगातार 4 षटकार अजयच्या बॅट मधून पाहायला मिळतात. खरपूस समाचार घेतला तो अनिकेत याचा.
पुढचा चेंडू अनिकेतचा सामना करेल फलंदाज अजय. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. आणि हा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने तडकावून दिलाय. एक धाव मात्र पळून काढले ते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावेने या 2 धावा 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 50. अजय वैयक्तिक 28 धावांवर खेळत आहे. शो मॅच होणार आहे. ज्या शो मॅच मध्ये प्रमोद सुतार, सुनील शेलार, सचिन गोष्टे, दीपक जाधव, प्रकाश भोईर असे महान फलंदाज खेळणार आहेत. विनोद सुतार सुद्धा खेळणार आहे. शो मॅच आहे. तिसरे षटक घेऊन येतो अनिकेत सुतार. पुढचा चेंडू आणि हा चेंडू आता सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 56. आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक संतोष भोईर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. मंडळ आपल्या आभारी आहे आपण इथे आल्याबद्दल. बघूया अनिकेत सुतार याचा पुढचा चेंडू. सामना करेल फलंदाज मनीष पाटील. आपल्या गावचे उपसरपंच मनीष पाटील. बघूया काय करतोय आपल्या चेंडू. आपल्या संघासाठी 6 धावाने आपलं स्वतःचं खातं खोललंय. आणि पुन्हा एकदा चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळून काढले. चेंडू एक धाव मात्र पळून काढले होते. या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 57. तिसरे षटक मार्गस्थ. बघूया अनिकेत तो अजय. आणि आता मात्र सुंदर असा चेंडू. बघूया काय करतो अजय. धावसंख्या होते 57. तिसरे षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकात काही चेंडू शिल्लक. अजय हा वैयक्तिक 32 धावांवर खेळत आहे. बघूया पुढचा चेंडू अनिकेत याचा. आणि हा चेंडू पंच निर्णय घेतील. पंचांशी वाद घालू नये. पंच निर्णय घेतील. नॉट आउट आहे. एक धाव बॅट कट आहे. एक धाव. या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 58. अनिकेत याचा पुढचा चेंडू. सामना करेल फलंदाज प्रशांत मनीष. आणि हा चेंडू तो चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव मात्र पडून. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 60. तिसरे षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. बघूया तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अनिकेत याचा पुढचा चेंडू. सामना करेल फलंदाज मनीष. आणि हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने खेळून काढले. चेंडू एक धाव मात्र पळून काढले. तर चांगले क्षेत्ररक्षण होत आहे आणि गडी बाद होतोय मनीषच्या रूपात.
स्वतः संघ मालक रोहन चौथे षटक घेऊन येतोय. तसं बघितलं तर पहिला संघ मालक अनिकेत शेलार हा 28 धावा देऊन 28 धावा दिल्यात अनिकेत शेलारने. बघूया आता रोहन शेलार काय करतोय आपल्या संघासाठी. बघूया रोहन शेलार याचा पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज भूषण आणि चेंडू हवेत आहे. झेल मात्र पकडला जात नाही. एक धाव मात्र पळून काढले ते एका धावेने. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 62. रोहन याचा पुढचा चेंडू आणि चेंडू हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः धावतोय आणि झेल मात्र सुटला जातोय. 2 धाव मात्र पळून काढल्यात. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 64. पुढचा चेंडू रोहन याचा सामना करेल फलंदाज अजय षटकारांचा बादशाह. आणि हा चेंडू पुन्हा एकदा अजय याला काही समजत नाही. चेंडू जातोय सीमारेषेजवळ. चांगला कट केला जातोय आणि या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 68. बघूया पुढचा चेंडू रोहन याचा. तीन चेंडू झालेले रोहन याचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू बोल्ड घेतला जातो. रोहन याची चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. बारा चेंडू मध्ये वैयक्तिक 39 धावा केल्या. त्यामध्ये 5 षटकार 1 चौकार. आपलातून अशी फलंदाजी अजयची. बघूया रोहन याचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू लेग साईडच्या दिशेने तडकावून दिलाय. एक धाव मात्र पडून चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. या 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 69. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली रोहन याची. आपल्या संघासाठी कमबॅक केलंय रोहन यांनी. स्वतः स्पॉन्सर आहेत ते. आणि हा चेंडू हवेत आहे. तिथे चेंडू होतो सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 75. जिंकण्यासाठी 76 धावांचं आव्हान ठेवलंय ते बाजी वॉरियर्स संघासमोर.
बरोबर जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 76 धावांचं लक्ष्य सामने समोर ठेवत दोन सलामीचे फलंदाज अनिकेत शेलार आणि आणि अनिकेत सुतार दोन्ही अनिकेत सचिन कर्लेकर यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 500 आणि 3 विकेटसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. दरम्यान पहिल्या षटकातील पहिला चेंडू चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे, खूपच बाहेर निघून जातोय. पंच दखल घेत आहेत, वाईटची खून करतायत. एका धावेने खातं खोललं जातंय बाजी वायरेस संघाचं. 75 धावांचं लक्ष्य आहे. सचिन कर्लेकर यांच्याकडनं मोठं बक्षीस लागलेलं आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी आणि लागोपाठ 3 विकेटसाठी सचिन कर्लेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. दरम्यान पुन्हा एकदा वाईटची खून होते आणि एका धावेची भर पडते. सचिन कर्लेकर इथे बसलेले आहेत. आपले 500 रुपये इथे जमा करून ठेवायचे आहेत. ओके ओके सर, धन्यवाद. यावेळेस चेंडूला मिड विकेटच्या दिशेने दिशा देण्यात आली आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 4. 76 धावांचा पाठलाग करताना
दोन अनिकेतवर मोठी जबाबदारी असणारे आपल्या संघाची. गोलंदाज असणारे वासुदेव, राईट आर्म ओव्हर द विकेट वासुदेव. आणि यावेळेस उंचावरून टोलवण्याचा फटक्या मारण्याच्या नादामध्ये अनिकेत शेलार फसलेले आहेत. चेंडू एष्ट्यांच्या मागे निघून जातोय, निर्धाव चेंडू होतोय. एकंदरीत जर बघितलं तरी 4 षटकामध्ये प्रति षटकामागे 19 धावा वसूल कराव्या लागतील दोन्ही फलंदाजांना. वासुदेव पुन्हा एकदा, आणि यावेळेस चेंडूला क्लिकचा मोठा फटका आहे, मोठा पार. चेंडू आरपार होतो 6 धावांसाठी. मॅच चालू ठेवायची आहे. पंचांना विनंती असेल, काय एवढी मोठी दुखापत झालेली नाही, गंभीर असं काय विषय नाही. विकेट हॅट्रिक आणि षटकारांची हॅट्रिक साठी 500 रुपयाचं. एकच ओव्हर साठी आहे का? अरे योग्या भाऊ मॅच चालू राहू दे ना. तू ग्राउंड मध्ये आलायस. गेम चालू. ए शिवाऊ मॅच चालू कर. तर धाव संख्या आहे बिनबाद 10. 76 धावांचा पाठलाग करताना बाजी वायरियस संघ. यावेळेस वासुदेवचा हा मात्र खराब चेंडू आहे. 1 धाव तर मिळणार आहे, मात्र बायच्या रूपात दोन्ही फलंदाज सरसावलेत, 1 धाव पूर्ण करतायत. आणि पंचांचा निर्णय येतो की चेंडू वाईट आहे. 2 धावांची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 12. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि सुरुवात चांगली झालेली दिसते. वासुदेव पुन्हा एकदा अनिकेतसाठी. यावेळेस क्लिकचा चांगला फटका आहे, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सरळ निघून जातो 4 धावांसाठी. 4 धावींची संघाची धावसंख्या भराभर वाढते. अनिकेत सुतार याच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला हा खणखणीत दणदणीत असा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाते 16 या अंकावर. पुन्हा एकदा मोठा फटका आहे, चेंडू स्विंगचा अप्रतिम फटका, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धाव संख्या झालेली आहे बिनबाद 22. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका मारण्यात आलेला आणि पुन्हा एकदा अनिकेत सुतार यांच्या बॅटच्या पट्ट्यातून 6 धावा मिळत आहेत. 6 नी धावफलक पुढे सरकला जातोय 28 या आकड्यावर. बिनबाद 28.
अभि आपण स्कोररचं काम करत आहे शांत चित्ताने आणि निश्चितच सुदामजी शेलार फार उत्साहित झालेले दिसतात आणि क्रिकेटचे मोठे फॅन आहेत ते. मी आज नाही बरेच वर्षापासून बघतोय. धाव संख्या 28 झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 28 धाव संख्या झालेली आहे. 76 धावांचा पाठलाग करताना एक मजबूत स्थितीमध्ये पहिलं षटक संपल्यानंतर जी सुरुवातीला धावांची गती होती 19 धावांची ती मात्र आता 16 वर येऊन ठेवले. हे पैसे घेऊन जा. नको का तुझे पैसे? माझं 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 झालं. बाच्याचं. काय झालं तिकडे? काय झालं तिकडे? हॅलो, खेळाडूंनी इकडे यायचंय. खेळाडूंना पंचांना विनंती असेल की खेळ चालू ठेवायचा आहे. बाजी वॉरियर्स संघाच्या संघच खेळाडूंना विनंती असेल की खेळाडू कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. अतितटीचा सामना चालू आहे. ए मॅच चालू कर. बाजीवाल्यांना जाऊ दे ना. बॅटमॅन चालू आहेत ना तुझं. ए आकाश आता जाऊन दे, झाला बॅट्समॅन काम. आहेत ना दोन्ही. यावेळेस सागर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो अनिकेत शेलारसाठी आणि यावेळेस अनिकेतच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला खणखणीत सनसनीत षटकार. बिनबाद 34. 76 धावांचा पाठलाग करताना संघ एक मजबूत स्थितीमध्ये. बाजी वॉरियर्स अनिकेत पॅकर्स संघ सागर पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय सागर. अजय अनिकेत शेलार असणारे फलंदाज. तोच अनिकेत बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे विसावतोय आणि फलंदाज अनिकेत शेलार बाद होतोय. पहिला विकेट प्राप्त होतोय अनिकेत शेलार यांच्या रूपात. एक बाद 34. पाठलाग करताना पहिला मोहरा टिपला जातोय अनिकेत शेलार यांच्या रूपामध्ये. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय. फलंदाज असणार आहे सन्नी. सोळा चेंडू आणि 42 धावांची गरज असणार आहे.
अजय पुन्हा एकदा सन्नीसाठी आणि यावेळेस चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये दिशा देण्यात मिडविकेटच्या क्षेत्रात चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू अडवला जातो. एकच धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 35. अजय पुन्हा एकदा आता मात्र फलंदाज असणारे अनिकेत सुतार 16 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आहे. शॉट चेंडू आणि पुलचा मोठा फटका आहे 6 धावांसाठी. बचना 41 रन एक खिलाड़ी के नुकसान पर 76 रनों का पीछा करते हुए बाजी वॉरियर्स यानी कि अनिकेत पैकर्स टीम. इस बीच अजय फिर से तैयार. थोड़ी सी गुडलिंग स्पॉट पर डाली हुई गेंद थोड़ी सी ऊपर आई. आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया. बल्लेबाजों ने ठीक से नहीं उतरे. गेंद निकल गई विकेट के पीछे. विकेट कीपर के हाथ में, मनीष के हाथ में. अजय फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर. अनिकेत सुतार है उनके सामने बल्लेबाज. कदमों का संभाल करना चाहते थे. गेंद को उठा के खेलना चाहते थे लेकिन ठीक से नहीं उतरे. फिर से गेंद निकल गई विकेट के पीछे. काफी तेज अपील हुई लेकिन अपील के ऊपर किसी भी प्रकार का अवसर नहीं अंपायर के ऊपर. पंचांशी कुठल्याही प्रकारे हातवारे किंवा वाद घालण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. गेंद और बल्ले के बीच में किसी भी प्रकार का संपर्क नहीं हुआ था. काफी ऊपर गेंद निकल गई थी. गुडले स्पॉट पर डाली हुई गेंद थी. इकतालीस रन है एक खिलाड़ी के नुकसान पर. फक्त नो बॉल साठी रिव्ह्यू आहे. 41 रन एक खिलाड़ी के नुकसान पर. अजय अरे दिला लावा ना बिल्डिंग. अरे झाला ना आता. अरे 41 धावा झाल्या आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे आणि दुसरं षटक चालू आहे. दोन षटक झालेत ना. भूषण की ये गेंद कदमों का संभाल किया. गेंद को मिड विकेट के दिशा में दिशा दी. खाली क्षेत्र था. गेंद फील्ड हुई, थ्रो हुआ. इस बीच बल्लेबाज के पास अवसर मिला एकमात्र रन पूरा करने का. 42 पर 1. 76 रनों का लक्ष्य उनके सामने 4 ओवर में मुकाबले को जीतने के लिए. तीसरी ओवर प्रगति पथ पर है और भूषण तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर. सामने है अनिकेत सुतार. शॉर्ट बॉल पुल करने का बड़ा प्रयास लेकिन गेंद काफी ऊपर निकली लेकिन ठीक से कलेक्ट नहीं कर पाए खिलाड़ी. जज नहीं कर पाए. निकल गई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. छियालीस रन बराबर 30 रनों की जरूरत है. बीच में स्कोरिंग ठीक हम आपके पास भेजना चाहता हूं. बार बार बोल रहा हूं हर एक गेंद के ऊपर 46 रन बन गए हैं. 76 रनों का पीछा कर रहे हैं. फर्स्ट जाहिर है आने वाले पल में 30 रनों की जरूरत है. इस बीच भूषण फिर से तैयार. अनिकेत सुतार है उनके सामने बल्लेबाज. लंबा रनअप है 15-16 कदमों का राइट आर्म ओवर द विकेट. पुल करने का प्रयास और सफल भी हुए. गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर हवाई सफर करती हुई 6 रनों के लिए.
के नुकसान पर आखिरी 9 गेंदे और 24 रनों की जरूरत। फिर एक बार गेंद को उठा के खेलने का प्रयास किया था, गेंद लॉन्ग ऑन की दिशा में गई। लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद को जैसे कि उठाते थ्रो करते, इस बीच बल्लेबाज के पास एकमात्र रन पूरा करने का मौका मिला। 53 रन एक खिलाड़ी के नुकसान पर, 8 गेंदे और 23 रनों की जरूरत। पल पल में समीकरण बदल रहा है इस मुकाबले का। खराब गेंद, लेकिन हुक करने का प्रयास किया था, बड़ा शॉट खेलने का बड़ा अवसर था, लेकिन ठीक से नहीं उतरे। फलस्वरूप गेंद डॉट होती हुई निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में। अंतिम 7 गेंदों का खेल बाकी और 23 रनों की जरूरत। काफी कड़क मुकाबला चल रहा है दोनों के बीच में। अगर इस गेंद के ऊपर चौका या छक्का आता है तो निश्चित तौर पर मुकाबला और कड़क बन जाएगा। इस बीच भूषण तैयार, फिर एक बार गेंद को टर्न कर दिया है स्क्वायर लेग की दिशा में। स्क्वायर लेग के खिलाड़ी जैसे कि गेंद को उठाते थ्रो करते, बल्लेबाज के पास मात्र दूसरे रन के लिए पलट गए और सही सलामत दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन हासिल किए अपने टीम के लिए, काफी महत्वपूर्ण 2 रन। पहले 3 ओवर के समाप्ति के बाद कुल स्थिति है 65 रन एक खिलाड़ी के नुकसान पर, यानी कि अंतिम 6 गेंदों के ऊपर बराबर 21 रनों की जरूरत। डीजे मास्टर के पास अवसर है एक मधुर संगीत सुनाने के लिए। जाऊ दे ना छोटू. शांत राहा. एका बाजूला पिताश्री तर एका बाजूला त्या मनीष अंतिम गेंदबाज के रूप में गेंदबाजी करने के लिए तैयार। उनके सामने है अनिकेत सुतार, राइट आर्म ओवर द विकेट। गेंद को घूम के खेला है, हालांकि गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर निकल गई 6 रन के लिए। गेंदों का खेल बाकी है और 4 गेंदों को के ऊपर मुकाबले को जीतने के लिए 9 मात्र रनों की जरूरत। ये गेंद अच्छी गेंद थी, परिवर्तन के तौर पर थोड़ी सी धीमी गेंद डाली थी, मिडिल स्टंप के ऊपर से निकल गई थी, टप्पा खाने के बाद सीधा विकेट कीपर के पास। अंतिम 3 गेंदे बाकी, 9 रनों की जरूरत। कदमों का संभाल किया, गेंद को बड़ा ऊपर से खेला है, काफी ऊपर से, सुपर 6 के लिए। पन्नास धावा झाल्या आहेत अनिकेत सुतार। मनीष पुन्हा एकदा यावेळेस विजयी फटका।